टाकळी विंचूर तालुका निफाड जिल्हा नाशिक या ठिकाणी प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली। या उत्सवांमध्ये टाकळी गाव पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित होते। डोळ्यांचे पारणे फिटावं असा नयनरम्य दृश्य यावेळेस या ठिकाणी पाहायला मिळालं। यामध्ये ढोल, लेझिम, बँड आणि डीजे असे अनेक वाद्य संपूर्ण टाकळी गावातून प्रभू श्री रामचंद्र, लक्ष्मण, सीतामाता, हनुमंतराया, भारतमाता, शबरी असे अनेक रूपांमध्ये मुलं यांचा देखावा साकारण्यात आला होता। यावेळेस प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी कुबेर आणि अयोध्या या ठिकाणाहून महंत उपस्थित झाले होते। राघव पंडित यांनी 3 दिवस रामकथा सुरू होती। संपूर्ण टाकळी गावातून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। यामध्ये प्रभू रामचंद्रांची मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीमध्ये महिलांनी आपल्या डोक्यावर कलश घेऊन, लहान मुलांनी हातामध्ये लेझिम घेऊन 3 ते 4 किलोमीटरच्या पूर्ण गावाला प्रदक्षिणा घातली। प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर प्रभू रामचंद्रांची आरती करण्यात आली। यावेळेस देवरगाव या ठिकाणी सुजित महाराज यांनी सुद्धा अनमोल मंत्रमुग्ध करणारे असे शब्द लोकांना सांगितले। लासलगाव पोलीस स्टेशनचे सर्व पदाधिकारी, केंद्रीय मंत्री भारती पवार आणि मान्यवर यावेळेस भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण टाकळी गाव हे रामनामाच्या जयघोषात दुमदुमून गेलं होतं। यावेळेस गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून आदर्श ग्रुप टाकळी यांनी ज्या मेहनतीनं परिश्रम केले, राम मंदिर बांधलं, या ठिकाणी रामप्रभूंची स्थापना झाली, त्याबद्दल टाकळी गावामध्ये त्यांचे आभार मानण्यात आले। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, माता की जय। आज भाग्याचा दिवस, आज आमच्यासाठी ऐतिहासिक दिवस की आम्ही या दिवसाचे साक्षीदार झालो। देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना आम्ही कोटी कोटी धन्यवाद देतो। त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आज हे भव्य राम मंदिर उभं राहिलं। आज राम लल्लांचं आगमनही झालं। असंख्य कारसेवकांनी, संतांनी त्यांचं बलिदान दिलं आणि त्यासाठी या राम मंदिराची प्रतीक्षा सगळ्यांनाच होती की आज पूर्णत्वाकडे गेली। कारसेवकांपासून सरकारपर्यंत काम करणाऱ्या सगळ्या कामगारांपर्यंत, कारागिरांपर्यंत सगळ्यांनीच पूर्ण भव्यता आणण्यासाठी प्रयत्न केले। एक दिवाळी झाली होती की राम वनातून आले होते, एक दिवाळी झाली होती राम वनातून आले होते, आजची दिवाळी झाली राम मनातून आले आहेत। राम लल्ला सगळ्यांच्या, आमच्या भारताच्या, या जगाच्या उद्धारासाठी परत एकदा विराजमान झाले। आमच्यासाठी न भूतो न भविष्यती असा हा क्षण, भाग्याचा क्षण। सियावर रामचंद्र की जय, हनुमान की जय, जय जय श्रीराम, जय श्रीराम। राम जिनका नाम है, अयोध्या जिनका धाम है, संकट हरना जिनका काम है, ऐसे रघुनंदन को मेरा कोटि कोटि प्रणाम है। धन्यवाद। वेद न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ मानकर, लासलगाव, टाकळी।